कुंभराशी 25 डिसेंबरनंतर सर्वात मोठी घटना घडणार. कुंभराशींचे जातकांना खूप काही तुम्ही सहन करता, त्यांच्यापर्यंत अशी माहिती पोहोचते. तुमचं आयुष्य बाहेरून शांत दिसतं तरी आतून तुम्ही खूप थकलेल्या आहात. सतत एकच प्रश्न मनात फिरतो, आपले आयुष्य कधी बदलणार? तुम्ही कोणाला काही सांगितले नाही, पण देवाने सगळं पाहिलं आहे. रडलेले क्षण, अपमान, गेलेले दिवस, एकटे बसून केलेली प्रार्थना, काहीच व्यर्थ गेले नाही. 25 डिसेंबरनंतर कुंभ राशींच्या आयुष्यात असा काळ सुरू होतो जो फक्त बदलाचा नाही तर न्यायाचा आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचा संदेश तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे भीतीला उत्तर देईल. कदाचित या शब्दामुळे तुमच्या डोळ्यात पाणी येईल आणि तेच या भविष्यवाणीचं खरं प्रेम असेल. नंबर 1 आहे, थांबलेली गोष्ट अचानक पूर्ण होणार. जिथे आशा संपली होती तिथून सुरुवात. कुंभ राशींच्या लोकांच्या आयुष्यात एक मोठा प्रश्न आहे जो खूप काळापासून प्रलंबित आहे. तुम्ही प्रयत्न केले, लोकांकडे गेलात, अर्ज भरले, वाट पाहिली, पण प्रत्येक वेळी एकच उत्तर मिळालं, थोडं थांबा. या थांबण्याने तुम्ही आतून तुटलात. अनेक वेळा वाटलं आपल्याच नशिबात असं आहे, पण 25 डिसेंबरनंतर ग्रहांची जबरदस्त उलथापालथ होत आहे. जी काही गोष्ट महिन्यापासून, काहींच्या बाबतीत वर्षापासून अडकलेली होती ती अचानक पुढे सरकते. ही पूर्णतः हळूहळू नाही तर धक्कादायक वेगाने येईल. एक फोन कॉल, एक मेल, 21 तारखेपासून मदताने तुमचं आयुष्य निवडून त्या क्षणी तुम्हाला कळेल देव शांत बसलेला नव्हता, तो योग्य वेळीच वाट पाहत होता. 2 पैशांशी संबंधित सर्वात मोठा दिलासा देणारी बातमी. न सांगता सहन केला आहे, पण एकटे असताना डोळे भरून येत होते. 25 डिसेंबरनंतर अशी आर्थिक बाबतीत बातमी मिळेल जो फक्त पैशापूर्वी मर्यादित नसेल तर मानसिक दिलासा देणारी असेल. अडकलेले पैसे जे परत येणार नाहीत असे वाटत होते ते अचानक मिळतील. नोकरीतून प्रमोशन, पगारवाढ किंवा व्यवसाय होईल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा असं वाटेल की आता मी घरच्यांसाठी काहीतरी करू शकतो. हा क्षण कुंभ राशींसाठी अत्यंत भावनिक असेल, कारण तुम्ही इतरांसाठी जगता आहात. आता थोडंसं स्वतःसाठी जगायला सुरुवात करा. नंबर 3 आहे, नात्यांमध्ये झालेले नुकसान भरून निघणार, सत्य उघड होणार. अशी ही राशी प्रेमाने वागते, पण बदलत्या वेदना मिळाल्या. ज्यांच्यावर सर्वात जास्त विश्वास ठेवला त्यांनीच दुखावलं. काही नाही तुमच्या शांततेवर भारी पडली, पण तरीही तुम्ही ती सोडली नाही. 25 डिसेंबरनंतर नात्यांमध्ये मोठा खुलासा होणार. खोटं बोलणारे लोक स्वतःकडे उघड पडतील आणि जे खरंच तुमच्यावर प्रेम करतात ते पुढे येतील. काही कुंभ राशींच्या आयुष्यात जुनी व्यक्ती माफी मागण्यासाठी परत येऊ शकते, तर काहींच्या आयुष्यात पूर्णपणे नवीन, प्रामाणिक आणि सुरक्षित नातं सुरू होईल. या बदलामुळे तुमच्या मनावरचा वर्षानुवर्षाचा भार हलका होईल. तुम्हाला कळेल सगळे लोक फार वाईट नसतात, फक्त वेळ चुकीची होती. नंबर 4 आहे, मनाला खोलवर शांती देणारी बातमी. कुंभ राशींचे लोक सतत बाहेरच्या जगासाठी मजबूत असतात, पण आतून मन खूप थकलं आहे. तुम्ही अनेकदा हसलात, पण ती हसू खोटं होतं. रात्री झोप लागत नव्हती, भविष्याची भीती डोक्यात फिरत होती. 25 डिसेंबरनंतर अशी बातमी मिळेल, ती तुमची फार मोठी नसू शकते बातमी, पण ती तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे भीतीवर औषध ठरेल. ज्या गोष्टींची काळजी तुम्ही रोज करत होता ते आता संपत चालले आहे हे कळेल. त्या दिवशी तुम्ही पहिल्यांदा मनापासून शांत झोप घ्याल. कोणताही विचार, कोणती भीती नको, फक्त समाधान. 5 आहे, देवाचा स्पष्ट संकेत. आता तुमची वेळ आहे. कुंभ राशींच्या लोकांनी कोणाकडूनही अपेक्षा न ठेवता चांगलं कर्म केलं, कधी अपमान सहन केला, कधी दुर्लक्ष केलं तरीही वाईट मार्ग निवडला नाही. 25 डिसेंबरनंतर तुम्हाला वारंवार असे संकेत मिळतील की हा सगळा संघर्ष वेळेचा नव्हता. एखादं वाक्य अचानक कानावर पडेल, एखादं स्वप्न पुन्हा पुन्हा पडेल, एखादी घटना तुम्हाला आतून हलवून टाकेल. हे योगायोग नाही, हा देवाचा इशारा आहे की आता तुमच्या आयुष्यात नवीन पर्वत सुरू होणार आहे. ज्यांनी तुम्हाला हलकं समजलं त्यांना तुमचं महत्त्व कळेल. 6 तुम्ही खूप काही गमावून स्वतःला वाचवलं. तुम्ही हार मान्य नाही केली, तुम्ही देवाला दोषही दिला नाही, तुम्ही सगळं सहन करूनही माणूस पण सोडलं नाही. 25 डिसेंबरनंतर जेव्हा पहिली खुशखबर समोर येते तेव्हा डोळ्यातून अश्रू आपोआप येतील. त्या क्षणी तुम्हाला जाणवेल की आता खरंच माझी वेळ आली आहे. तुम्हाला कळेल की सगळा संघर्ष तुम्हाला मोडण्यासाठी नव्हता, तर घडवण्यासाठी कायमच तुटावं लागतं. म्हणूनच तुमच्यासाठी चांगलं काहीतरी जागा तयार व्हावी म्हणून होतं. 25 डिसेंबरनंतर मिळणारी खुशखबर तुमच्या आयुष्यात 2 भागात विभाग येतो. एक भाग ज्यात तुम्ही फक्त सहन केला आणि दुसरा भाग ज्यात तुम्ही खरंच जगायला शिकलात आणि सुरुवात केली. देव उशिरा करतो पण अन्याय करत नाही, आणि जे लोक शांतपणे वेदना सहन करतात त्यांनाच तो मोठ्या आशीर्वादाने भरून काढतो. हा काळ तुमचा आहे. विश्वास ठेवा, संयम ठेवा. जे येणार आहे त्यासाठी मन उघड ठेवा, कारण आताचे अश्रू येणार आहे ते वेदनेचे नाही तर ते तुमच्या विजयाचे असतील. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.